नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडला जो लिंगभाव शाळा आणि समाज जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय आहे, त्या विषयातील लैंगिक असमानतेला आव्हान देण्यातील कुटुंबाची भूमिका, रोल ऑफ फॅमिली इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटीज याविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया लैंगिक असमानतेला आव्हान देण्यातील कुटुंबाची भूमिका, रोल ऑफ द फॅमिली इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटीज. प्रस्तावनेमध्ये पहा, लैंगिक असमानता ही केवळ समाजातील समस्या नसून ती घरापासूनच सुरू होते. कुटुंब हे मूलभूत सामाजिक घटक असल्यामुळे बालकाच्या विचारसरणीवर आणि वर्तनावर कुटुंबाचा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे कुटुंबाने लैंगिक समानतेसाठी सक्रिय भूमिका बजावली तरच समाजात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. आता पहिलं म्हणजे कुटुंबाचं कार्य आहे की मूलभूत मूल्ये आणि दृष्टिकोन विकसित करणे. कुटुंब हे पहिल्या शिक्षणाचे म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे केंद्र असते. बालपणातच मुलामुलींमध्ये समानतेची जाणीव निर्माण करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, मुलगा रडत नाही किंवा मुली गोड बोलतात असे पूर्वग्रहित विचार त्यांच्यामध्ये रुजवले नाही पाहिजेत. न रुजवणे हे महत्त्वाचं आहे. मुलामुलींना समान संधी आणि प्रोत्साहन कुटुंबातूनच देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लिंगसापेक्ष साचेबद्ध भूमिकांना विरोध करणे. पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये मुलांना कुटुंबाचे आर्थिक जबाबदारी वहन करणारे किंवा वाहणारे मानले जाते किंवा त्यांच्यावर आर्थिक जबाबदारी दिली जाते, तर मुलींना घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या म्हणून पाहिले जाते. आता उदाहरणार्थ, मुलगा आणि मुलगी दोघांनाही घरगुती कामे करायला शिकवले पाहिजे. आर्थिक नियोजन, कार चालवणे आणि स्वयंपाक या सर्व जबाबदाऱ्या दोघांवर समानपणे वाटणे. म्हणजे मुलीने कार चालवू नये, मुलीने फक्त स्वयंपाकच करावा, मुलाने कार चालवावी, बाहेरचा कारभार पाहावा असं नाही, तर सर्वांना समान जबाबदाऱ्या दोघांवरही, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना त्या ठिकाणी समानपणे वाटल्या पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षणात समान संधी देणे. आता युनेस्कोने जे संशोधन केलं त्या संशोधन अहवालानुसार कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये मुलींच्या शिक्षणाला दुय्यम स्थान दिले जाते. उदाहरणार्थ, मुलगा आणि मुलगी दोघांना उच्च शिक्षण घेण्याची समान संधी उपलब्ध करून देणे. एकाच कुटुंबात 2 जण असतील, मुलगा आणि मुलगी, आणि मुलगा जरी असला तरी त्याला त्या ठिकाणी उच्च शिक्षण देण्यासाठी पैसे भरून पाठवले जाते, पण मुलीला ती क्षमता असून त्या ठिकाणी पाठवले जात नाही. म्हणून मुलींना विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन कुटुंबामधून दिले गेले पाहिजे. त्याच्यानंतर चौथं आहे विवाह आणि सामाजिक संकेत बदलणे. जी काही कुटुंब आहेत ते विवाहाच्या संदर्भात जुनाट विचार सोडून समानतेला प्रोत्साहन देऊ शकतात. उदाहरणार्थ, जसं आता हुंडा पद्धत आहे, त्या हुंडा पद्धतीला विरोध झाला पाहिजे. मुलींच्या इच्छेचा आदर करून त्यांना विवाहाबाबत स्वातंत्र्य त्या ठिकाणी निर्णय घेण्याबाबत दिला पाहिजे. लग्न केल्यानंतर मुलींनी नोकरी सोडावी ह्या मानसिकतेला सुद्धा कुटुंबातून विरोध झाला पाहिजे. त्याच्यानंतर 5वं आहे लैंगिक साक्षरता आणि आत्मरक्षणाचे शिक्षण देणे. कुटुंबाने लिंगभाव शिक्षण आणि आत्मसंरक्षणाबद्दल मुलांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. उदाहरणार्थ, मुलींना आणि मुलांना दोघांनाही आत्मसंरक्षण आणि कायदेशीर हक्कांविषयी माहिती देणे. मुली अबला नसून सक्षम आहेत हा विचार त्यांच्यामध्ये मुलींमध्ये रुजवला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आर्थिक स्वावलंबनासाठी समान संधी देणे. घरातील आर्थिक निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना समान संधी मिळायला हवी. उदाहरणार्थ, मुलींना एखादा उद्योग करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे, उद्योजक त्यांच्यामधून घडले पाहिजेत, आणि जे काही वारसा हक्क आहे त्याच्यामध्ये मुलींनासुद्धा समान वाटा कुटुंबामधून दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर माध्यमांचा प्रभाव ओळखणे आणि योग्य मार्गदर्शन करणे. मुलांवर TV, सोशल मीडिया आणि चित्रपटांचा मोठा प्रभाव असतो. म्हणून उदाहरणार्थ, मुलांना सकारात्मक आणि समानतेच्या विचारसरणीचे चित्रपट असतील, पुस्तके असतील, काही उदाहरणे असतील तर ते नेहमी दिली पाहिजे. स्त्री पुरुष असमानता दर्शवणाऱ्या जाहिरातींवर चर्चा करून योग्य दृष्टिकोन, पोषक असा दृष्टिकोन समानतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये विकसित केला पाहिजे. त्याच्यानंतर 8वं म्हणजे कुटुंबात मुलगा मुलगी यांच्याकडे पारंपरिक लिंगभावातून न पाहता त्यांना समान वागणूक देणे. आई आणि वडिलांनी आपल्या पाल्याकडे मुलगा व मुलगी असा भेद न करता त्यांना समान वागणूक द्यावी. उदाहरणार्थ, मुलींनी 7च्या आतच घरात आले पाहिजे व मुलांनी केव्हाही आले तरी चालते असा दृष्टिकोन न ठेवता दोघांनाही समान वेळेचे बंधन घरामध्ये येण्यासाठी घालावे. मुलांनी आधी जेवावे व घरातील मुलींनी सर्व पुरुषांचे जेवण झाल्यानंतर जेवावे असे अलिखित नियम न घालून देता सर्वांनी एकमेकांच्या सोबत जेवावयास बसावे. तर ही सगळी कुटुंबाची भूमिका आहे. आता समारोप किंवा निष्कर्ष पाहूया. कुटुंब हे समाजातील प्राथमिक घटक आहे जिथे मुलांची विचारसरणी आणि दृष्टिकोन घडवले जातात.
म्हणून त्या ठिकाणी कुटुंबाला शाश्वत जीवनाची पाठशाळा असं म्हटलं जातं, शाश्वत मूल्य रुजवणारी पाठशाळा असं म्हटलं जातं. जर कुटुंब लैंगिक समानतेच्या संकल्पनेला प्रोत्साहन देईल तर भविष्यातील समाज अधिक समताधिष्ठित होईल. शिक्षण, आर्थिक संधी, सामाजिक दृष्टिकोन आणि मूल्यव्यवस्था यामध्ये बदल करूनच लैंगिक असमानतेला प्रभावीपणे आव्हान दिले जाऊ शकते. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.